नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपल्या आधार कार्डवरचा ॲड्रेस चेंज करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉगिंग विथ OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार. आपण इथं बघू शकता आपल्याला इथं ॲड्रेस अपडेटचा ऑप्शन आलेला आहे. तर आपल्याला इथं ॲड्रेस अपडेटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला ॲड्रेस अपडेटसाठी 2 ऑप्शन दिलेला आहे. एक आहे अपडेट ॲड्रेस युजिंग युअर डॉक्युमेंट्स, म्हणजे आपण आपले स्वतःचाच एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स देऊन आपला आधार कार्ड ॲड्रेस चेंज करू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे म्हणजे अपडेट ॲड्रेस युजिंग द हेड ऑफ फॅमिली मेंबर आधार, म्हणजे आपल्या फॅमिलीमधले मोठे असतील त्यांच्या एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स देऊन आपण आपला इथं ॲड्रेस चेंज करू शकता. आपल्याला ज्याप्रमाणे आपला ॲड्रेस चेंज करायचा असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. आम्ही आपल्या स्वतःचे डॉक्युमेंट्सनी आपला आधार कार्ड ॲड्रेस चेंज करत आहोत म्हणून आम्ही तर या पहिल्यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करत आहोत. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपण बघू शकता आपल्याला नाव चेंज करण्यासाठी फक्त एकच चान्स दिलेला आहे. इथं आपली डेट ऑफ बर्थ पण चेंज करायसाठी एक ऑप्शन दिलेला आहे आणि जेंडर अपडेट करण्यासाठी पण एक ऑप्शन दिलेला आहे. पण आपण इथं बघू शकता की ॲड्रेससाठी आपल्याला नो लिमिट दिली आहे, म्हणजे आपल्याला खूप सारे ऑप्शन आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इथं खाली बघू शकता इथं व्ह्यू रिक्वायर्ड व्हॅलिड डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यांची लिस्ट इथं दिलेली आहे. तर आपण इथं क्लिक करून बघू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड टू अपडेट आधारवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग हो आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला आपला जो करंट आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आलेला आहे इंग्लिशमध्ये आणि आपल्या लोकल लँग्वेजमध्ये. आपली जी लोकल लँग्वेज असेल ते इथं येऊन जाणार. आमची मराठी लोकल लँग्वेज आहे म्हणून मराठी लोकल लँग्वेज इथं आलेली आहे. त्याच्यानंतर खाली डिटेल्स टू बी अपडेटमध्ये आपल्याला एका साईडला इंग्लिशमध्ये आपला ॲड्रेस अपडेट करायचा आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्या लोकल लँग्वेजमध्ये आपला ॲड्रेस अपडेट करायचा आहे. आपल्या नवीन ॲड्रेसमध्ये सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला हाऊस, बिल्डिंग किंवा अपार्टमेंट नंबर इथं द्यायचा आहे आणि तोच आपला ॲड्रेस इथं आपल्या उजव्या साईडला आपल्या लोकल लँग्वेजमध्ये येऊन जाणार. आणि हे ॲड्रेसमध्ये काही गलती असेल, म्हणजे काही चुकला असेल, तर आपण इथं या कीबोर्डवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला एडिट पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली स्ट्रीट, रोड किंवा लेन द्यायचा आहे आणि तोच आपला इथं लोकल लँग्वेजमध्ये पण येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली एरिया, लोकॅलिटी किंवा सेक्टर द्यायचा आहे आणि तो पण इथं आपल्या लोकल लँग्वेजमध्ये येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली लँडमार्क द्यायचा आहे. हा लँडमार्क पण इथं आपल्या लोकल लँग्वेजमध्ये येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली आपला पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे आणि थोडासा लोडिंग होऊन मग खाली आपला इथं आपल्या पिनकोडनुसार आपला स्टेट आणि तोच इकडे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये येऊन जाणार. खाली आपला डिस्ट्रिक्ट आणि तो पण इथं आपल्या लोकल लँग्वेजमध्ये येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं विलेज, टाऊन किंवा सिटीमधून आपला विलेज, टाऊन किंवा सिटी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपला इथं तो लोकल लँग्वेजमध्ये गाव किंवा शहरमध्ये त्याचं नाव येऊन जाणार आणि खाली पोस्टमध्ये त्याच्या पोस्ट पण येऊन जाणार आणि इकडं तोच आपला पोस्ट लोकल लँग्वेजमध्ये पण येऊन जाणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली आपला एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं मॅन्युअल अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे डॉक्युमेंट क्वालिटी स्पेसिफिकेशनचा एक मेसेज येऊन जाणार. हे इथं आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं एक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं डॉक्युमेंट क्वालिटी स्पेसिफिकेशनमध्ये हा राईटचा ऑप्शन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्समधून आपल्याला आपला एक कोणता पण सपोर्टिव्ह डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला फोटो ID कार्ड, वोटर ID कार्ड, इंडियन पासपोर्ट, राशन कार्ड किंवा किसान ID कार्ड, SC ST OBC सर्टिफिकेट याप्रमाणे आपल्याला इथं खूप सारे ऑप्शन दिलेले आहे. तर आपण इथून आपल्याला ज्या सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्सने आपल्या आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट करायचा आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं बघू शकता आपल्याला याप्रमाणे एक डॉक्युमेंट्स ॲडवायझरी इथं आलेली आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं एक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं बघू शकता आपण जो डॉक्युमेंट सिलेक्ट केला आहे त्याचं नाव पण आलेलं आहे आणि इथं व्ह्यू डॉक्युमेंट ॲडवायझरीमध्ये पण हा राईटचा ऑप्शन आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं अपलोड सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्समधून ह्या सिलेक्ट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो इथं डॉक्युमेंटचं नाव सिलेक्ट केला होता तो डॉक्युमेंट्स आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे तो आपला डॉक्युमेंट्स आणि इथं
आय हिअर बाय कन्फर्मचा एक मेसेज येऊन जाणार। तो मेसेज आपल्याला इथं संपूर्ण वाचून त्याच्यावरती आपल्याला टिक करायचा आहे आणि इकडे आपल्याला हा डॉक्युमेंट्स इथं ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर आपण इथं बघू शकता आपला डॉक्युमेंट्स इथं ॲड झालेला आहे आणि हा 100%ची लाईन पण आलेली आहे आणि आपल्याला हा डॉक्युमेंट्स डिलीट करायचा असेल तर इथं आपल्याला क्लिअरचा पण ऑप्शन दिलेला आहे। आपल्याला हा डॉक्युमेंट्स आपला JPG किंवा PNG किंवा PDF फॉर्ममध्ये 2 MBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचा आहे। अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवर आपल्यासमोर याप्रमाणे आपला नवीन ॲड्रेस आणि तोच आपला नवीन ॲड्रेस आपल्या लोकल लँग्वेजमध्ये पण येऊन जाणार आणि इथं आपण जो डॉक्युमेंट्स अपलोड केला होता तो सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स पण इथं आलेला आहे। आपण इथं क्लिक करून त्याला पाहू शकता आणि आपल्या इन्फॉर्मेशनमध्ये काय एडिट करायचं असेल तर आपल्याला इथं एडिटचा पण ऑप्शन दिलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आय हिअर बाय कन्फर्मवरती हे इन्फॉर्मेशन वाचून इथं आपल्याला टिक करायचं आहे आणि आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे। नेक्स्ट पेजवरती आपल्याला याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं सर्वात अगोदरच आपल्याला आपल्या ॲड्रेस अपडेटसाठी आपल्याला काय चार्जेस लागणार आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आपल्याला इथं मग खाली आय हिअर बाय कन्फर्मवरती इथं क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला पेमेंट करण्यासाठी 2 ऑप्शन दिलेला आहे, एक रेझर पे आणि दुसरा पेयूबीजचा। तर आपण या दोनमधून कोणता पण एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता। ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे पेमेंटचे ऑप्शन्स येऊन जाणार। इथं आपल्याला UPI, नेट बँकिंग, स्कॅन अँड पे म्हणजेच QR कोड आणि क्रेडिट डेबिट कार्ड, वॉलेट आणि इथं सी ऑल ऑप्शनवरती क्लिक करून आपण आणखी ऑप्शन्स पाहू शकता। आपण आपल्याला ज्याप्रमाणे इथं पेमेंट करायचं आहे तो ऑप्शन इथं सिलेक्ट करून त्याचा पेमेंट करू शकता। पेमेंट केल्यानंतर आपल्यासमोर थोडासा लोडिंग होऊन इथं आपला पेमेंट सक्सेसफुली होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवरती क्लिक करून आपण जो फॉर्म फिलअप केला होता आणि पेमेंट केला होता त्याची स्लिप काढून घ्यायची आहे आणि ते काढल्यानंतर आपल्याला इथं गो टू डॅशबोर्डवरती क्लिक करून डॅशबोर्डवरती यायचं आहे। मग डॅशबोर्डवरती आल्यानंतर इथं आपण उजव्या साईडला बघू शकता माय ऑनलाईन रिक्वेस्टमध्ये आपण जो आत्ता आधार कार्ड ॲड्रेस अपडेटसाठी जो फॉर्म फिलअप केला होता त्याची इन्फॉर्मेशन आलेली आहे। आपला हा फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये आहे आणि आपला हा ॲड्रेस हप्ता किंवा 2 हप्त्यामध्ये आपला ॲड्रेस अपडेट होऊन जाणार। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट करू शकता आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।